राज्यसभा निवडणूक ठाकरे सेनेची काँग्रेस हायकमांडशी थेट बोलणी। राज्यसभेच्या एका जागेवरून मवियात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ठाकरे आणि काँग्रेसकडून प्लॅन बीची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। राज्यसभेसाठी ठाकरेंची थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे शरद पवारांना बाजूला सारत ठाकरे काँग्रेसचा प्लॅन सुरू आहे की काय अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे। संजय राऊतचा सूर बदलला। कालपर्यंत संजय राऊत हे शरद पवारांनी राज्यसभेत जावं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज जिथे घुमला पाहिजे असं म्हणत होते। मात्र आता त्यांची भूमिका थोडीशी बदलली आहे। राज्यसभेच्या एका जागेवर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं ती म्हणाली। पवारांना राज्यसभेसाठी साकडे घालणारे आता बैठकीची भाषा करू लागले आहेत। तर दुसरीकडे अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राज्यसभा जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये अजून कुठलीही चर्चा झाली नाही। याबाबत व्यापक चर्चा झाली पाहिजे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून याच अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांची ही निवडणूक आहे। त्यातल्या 6 जागा तर महायुती जिंकणार हे निश्चित आहे। पण मवियाच्या वाट्याला जी एक जागा जाऊ शकते त्या जागेवरून जोरदार घमासान सुरू झाल्याचं दिसतंय। कधी ठाकरे कधी काँग्रेस असं दिवसागणिक दावेदार बदलत आहेत। इतके दिवस ठाकरेंच्या शिवसेनेतही एकाच जागेवरून 2 सूर होते, ते आता बदलताना दिसत आहेत। पवारांच्या खासदारकीविषयी मवियात एकमत होताना दिसत नाही। एकूणच काय तर मवियात घडणाऱ्या सगळ्या घडामोडीवर अनेक चर्चांना उधाणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून याच अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक होत आहे। त्यातल्या 6 जागा तर महायुती जिंकणारे निश्चित आहे।